36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज वर्धा येथील ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी त्यांनी गांधीजींचे निवासस्थान असलेल्या बापू कुटीत प्रार्थना सभेत सहभाग घेतला आणि आश्रमाच्या परिसरात बेलवृक्षाचं रोपण केले. आश्रमात आगमन होताच सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे आणि विश्वस्त चंदनपाल यांनी राष्ट्रपतींचे सूतमाळ देऊन स्वागत केले. यावेळी राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोये यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रपतींनी आपल्या भेटीदरम्यान बापूंचे निवासस्थान असलेल्या बापू कुटीची पाहणी केली आहे. तसेच महात्मा गांधींचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या आदी निवास या वास्तूचा इतिहास जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या बा निवास आणि बापूंच्या तत्कालीन कार्यालयालाही भेट दिली आहे. सचिव विजय तांबे यांनी राष्ट्रपतींना बापूंच्या आयुष्याशी निगडीत विविध वस्तू आणि प्रसंगांची सविस्तर माहिती दिली आहे. या भेटीचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रपतींनी स्वतः चरख्यावर बसून सूत कताई केली. गांधीजींच्या विचारांचा वारसा जोपासण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिलाय. भेटीच्या स्मृती म्हणून त्यांनी आश्रम परिसरात बेल प्रजातीच्या वृक्षांचं रोपण केलंय. यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी वानमती सी, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच आश्रम प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये दिवसा.